नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवादामध्ये. आपल्याला माहिती आहे की नवी मुंबईचे युवराज अशी जनतेने ज्यांना ओळख दिली आहे त्यांचा वाढदिवस आज आहे. प्रथमतः त्या युवराजला नवी मुंबईच्या, मी युवराज यासाठी बोलतो कारण की जनतेची देण आहे, स्वयंभू नाहीये किंवा स्वयंघोषित नाहीये. काही काही लोक स्वतःला स्वयंघोषित सम्राट बोलतात, कार्यसम्राट बोलतात. ही जनतेने दिलेली पदवी आहे युवराज. तर असे नवी मुंबईचे युवराज आणि भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आणि ऐरोलीचे माजी आमदार आणि लवकरच नवी मुंबईतल्या एका विधानसभेचे, दुसऱ्या विधानसभेचे होणारे भावी आमदार, अशी जनतेमधील चर्चा या अनुषंगाने संदीपजी नाईक आज आपल्या सोबत आहेत. प्रथमतः तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा. तुम्ही असंच निरोगी, सदृढ, जेंटलमॅन स्टाईल राहावं. धन्यवाद. आणि नवी मुंबईलाही ठेवावं. धन्यवाद. कारण की गणेशजी नाईक यांच्या नंतर जर पालकत्व, उत्तरदायित्व जर असेल, जबाबदारी जी असेल ती तुमच्यावर आहे, हे लक्षात ठेवा. सर्वात पहिला माझा प्रश्न असेल, तुम्ही ऐरोलीचे आमदार राहिलेले आहात, मग बेलापूर विधानसभेमध्ये का? पहा की प्रथमतः एक जनसेवक म्हणून मी काम करावं. आपल्याला मिळालेली प्रत्येक संधी, आपल्या कुटुंबाचा वारसा आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीनं आपल्यावर दाखवलेला विश्वास, राजकीय क्षेत्रामध्ये, संघटनेमध्ये काम करत असताना वरिष्ठांचं मार्गदर्शन, समवयी सहकाऱ्यांचं आपल्यासोबतचं कार्य आणि त्याबरोबर विविध सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेलं काम, कामाचा आलेला अनुभव आणि त्या माध्यमातून काहीतरी आपल्या कार्यातून आपण समाजाला देऊ शकलो, या गोष्टीचं समाधान हे खूप अजून कार्य करण्याकरता प्रेरणा देत असतं. त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये काम करत असताना नवी मुंबई शहराच्या अशा कुठल्याही राजकीय बाउंड्रीज ह्या मी कधी समजल्या नव्हत्या. माझा 25 वर्षाचा कालखंड हा सामाजिक कार्याचा आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सराव परीक्षा असेल, विद्यार्थ्यांचा गुणगौरव असेल, विद्यार्थ्यांकरता करिअर मार्गदर्शन असेल, पर्यावरणाकरता वृक्ष लागवड असेल, वेगवेगळे पर्यावरणविषयी प्रयोग असतील, त्यामध्ये मँग्रोव्ह प्लांटेशन असेल, डोंगराळ भागामध्ये विविध झाडांचं प्लांटेशन असेल, क्लिनिनेस ड्राईव्ह असेल, वेळप्रसंगी पोल्युशन कंट्रोल बोर्डला विविध विषयांकरता केलेल्या मागणीचं पत्र असेल, त्यांना एखादी गोष्ट जी पोल्युशन करते ती निदर्शनात आणून दाखवण्याचा प्रयत्न, त्याच्यावर उपाययोजना, खेळाडूंना एक खेळाडू म्हणून मी स्वतः विविध खेळ प्रकारांमध्ये माझा खेळ, मी एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून देखील मला खेळ खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे खेळाडूंना देखील प्रोत्साहन करावं, खेळाडूंना हक्काचं असं व्यासपीठ निर्माण करावं आणि त्याचबरोबर या शहरामधील समस्या जाणून घ्याव्यात. माझ्या नगरसेवकाच्या सभापतीच्या कालखंडामध्ये सभापती आपल्या प्रांगणात हा उपक्रम मी सुरू केला. अनेकांनी त्याच्यावर टीका देखील केली. परंतु जेव्हा आपण नागरिकांना थेट भेटतो त्यावेळेस नागरिकांची मागणी काय आहे, एक स्थायी समिती सभापती म्हणून नागरिकांना काय काम अपेक्षित आहे, नवी मुंबईच्या बजेटमध्ये काय प्रोव्हिजन असल्या पाहिजे, त्यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले जातील आणि एखादा विषय एका वॉर्ड पुरता, एका कामापुरता मर्यादित न होता ते धोरण म्हणून शहराला मिळावा, याकरता मी काम करत बसलो. म्हणून मी कधी ऐरोली किंवा बेलापूर हा भेद कधी माझ्या कार्यामध्ये केलाच नाही. आणि ही गोष्ट खरी आहे की या 2019 नंतरचा कोरोनाचा कालखंड, म्हणजे मला ठाऊक नाही परंतु मी बेलापूर मतदारसंघामध्ये राहायला गेलो. त्यामुळे 2019 पासून मी बेलापूर मतदारसंघामध्ये राहत असताना आता मी बेलापूर मतदारसंघाचाच आमदार आहे. महानगरपालिका जवळ, सिडको जवळ, कोकण भवन जवळ आणि पोलीस आयुक्त देखील जवळ आणि वाहतुकीसाठी देखील तो क्षेत्र मला त्या ठिकाणी इझी पडत होता. त्यामुळे काहीसं काम हे जे गतीनं किंवा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, नागरिकांशी संवाद हा त्या विभागाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साधण्याची संधी मिळाली. त्यामुळे बेलापूरमध्ये काम मी करत राहिलो आणि त्यामुळे अपेक्षा देखील नागरिकांच्या वाढल्या की बाबा आपण आता काम केलं पाहिजे. परंतु मी माझं क्षेत्र नवी मुंबई हे नेहमी ठेवलेलं आहे आणि आपल्याला सांगतो की ह्या कोरोनाच्या काळामध्ये काही ग्रामीण भागामध्ये देखील
म्हणजे आपलं कर्तव्य भाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस नवी मुंबईच्या बाहेर म्हणजे शहापूर सारख्या ठिकाणी देखील आपण आपलं कार्य केलं. रेमडेसिवीर इंजेक्शन हे प्रिस्क्रिप्शनचे समवेत काही ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करताना रत्नागिरी, रायगड, मुंबई, कल्याण, भाईंदर इथपर्यंत देखील लोकांना एक कर्तव्य म्हणून आपण मदत पोहोचवली. त्यामुळे सामाजिक कार्य करायला किंवा चांगलं कार्य करायला आपल्याला कोणत्याही म्हणजे बाउंड्रीज ह्या मी कधीच आखून घेतल्या नाहीत. 2 वर्षाचा माझा आमदार म्हणूनचा कालखंड मी विदर्भामध्ये फिरलो, पश्चिम महाराष्ट्रात फिरलो, मराठवाड्यात फिरलो, कोकणात फिरलो. त्यामुळे जिकडे आपल्याला शिकायला मिळेल किंवा आपण प्रतिनिधित्व करत असताना आपण शहराने आपल्याला निवडून दिलाय, पण विधानसभेमध्ये काम करत असताना तुम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या या कायदे मंडळामध्ये आपण सगळ्या स्तरातील लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे आपला अनुभव, आपले विचार किंवा आपण जनमानसांच्या समस्या या आपण तितक्याच आत्मीयतेनं, तडपडतेनं त्यांना न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगानं मांडल्या पाहिजेत आणि तो प्रयत्न हा माझ्या कार्यामध्ये नेहमीच राहिला. तुम्ही बेलापूर विधानसभेसाठी आता प्रयत्नशील आहात, म्हणजे तुम्हाला साधारणपणे पक्ष तुम्हालाच तिकीट उमेदवारी देईल असं दिसतंय, कारण की प्रदेश कार्यालयात तशीच चर्चा आहे, राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अशी चर्चा आहे. म्हणजे संदीपजी नाईक यांचे एक वेगळं अस्तित्व निर्माण झालेलं आहे आणि हे तुम्ही करण्यापेक्षा तुमच्या केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा ह्या कार्यातून हे जनते निर्माण केलेलं आहे. तर मागच्या वर्षीचा वाढदिवस आणि आत्ताचा वाढदिवस तुम्ही साजरा करत आहात, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय अशी जबाबदारीची जाणीव होते का? काय प्रेशर क्रिएट असं दिसतोय का? किंवा असं काहीतरी नवीन चॅलेंजिंग काहीतरी वाटतंय का? काय एक्झॅक्टली तुम्ही बोला? पहिली गोष्ट म्हणजे कोणीही सर्वसामान्य कार्यकर्ता तो कुठल्याही पक्षातला असो, तो आपली उद्दिष्ट ही ठरू शकतो. सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रवास करत असताना जे काम त्याला येतं ते काम तो करत राहतो. लोकांचा प्रतिसाद त्याला मिळतो, लोकांची कामं होतात, जनसंपर्क वाढतो. त्यामुळे कोणीही या लोकशाहीमध्ये आपल्याला कोणत्या पदावर जायचंय, कोणाला नगरसेवक बनायचंय, कोणाला आमदार बनायचंय, कोणाला खासदार बनायचंय, हा आपलं कार्य सुरू ठेवू शकतो, तो प्रयत्न करू शकतो आणि तो त्याचा अधिकार आहे. तसंच भारतीय जनता पार्टी देखील पक्षामध्ये एक शिस्त पाळणारा हा पक्ष आहे. पार्लमेंटरी बोर्ड असेल किंवा वरिष्ठ नेते असतील, हे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतात. त्यामुळे निर्णय घेणं आणि निर्णय प्रक्रिया ही एक 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 वेगळी व्यवस्था आहे. त्यामुळे प्रत्येकानं आपलं कार्य करणं, आपली इच्छा व्यक्त करणं, आपल्या कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त करणं, जनमानसामध्ये आपल्या उमेदवारीविषयी त्या ठिकाणी आपल्याला मिळावे अशी वाटणं हे स्वाभाविक आहे. परंतु प्रत्येक जण प्रयत्न करतो आणि निर्णय हा पक्ष आणि पक्षाची ती निर्णय घेणारी यंत्रणा ही घेत असते. त्यामुळे तो निर्णय झालाय का, तो कोणी केलाय, तो कोण करणार आहे, या गोष्टीवर भाष्य करणं मी उचित समजत नाही. योग्य आणि न्यायिक आणि सर्वांना न्याय देणारा निर्णय हा पक्षाच्या माध्यमातून निश्चित घेतला जाईल. ही पूर्ण मतदारसंघाची परिस्थिती, लोकांचा कल, त्यावेळेसची राजकीय स्थिती घेऊन पक्ष हा योग्य निर्णय घेत असतो आणि तो न्यायिक निर्णय होईल असं नक्कीच त्याच्यावर विश्वास आहे. आणि नक्कीच एक कार्यकर्ता, एक पदाधिकारी आणि जेव्हा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असताना संघटन मजबूत व्हावं, माझी सर्व कार्यकर्त्यांना आपण कार्यामध्ये सोबत घ्यावं. कारण काहीच कार्यकर्त्यांना काहीच नको असतं, त्यांना आपल्याला पक्षाच्या निष्ठेमुळे किंवा पक्षाचा भाव हा सेवा समर्पणाचा आहे, त्यामुळे आपलं योगदान आपण दिलं पाहिजे, अशा प्रकारची भावना प्रत्येकाची असते. आणि जेव्हा लोकांचा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय, लोकांची कामं तुमच्या माध्यमातून होत आहेत, तेव्हा एक विश्वास संपादन झाल्यानंतर आपण देखील कुठल्या विभागाचं प्रतिनिधित्व करावं असं वाटणं हे त्या ठिकाणी चुकीचं नाही. आणि प्रत्येक जण त्याचा प्रयत्न करत असतात. ती एक परफेक्ट कॉम्पिटिशन आहेत असं म्हणलं तर आपल्याला ते चुकीचं ठरणार आहे. ती पक्षांतर्गत असते, विविध मित्र पक्षांमध्ये असते आणि निवडणुका म्हणजे तुम्ही नागरिकांच्याकडे आपलं विजन त्या ठिकाणी मांडता, आपलं कार्य मांडता, आपलं कार्यप्रणाली मांडता आणि त्याच्यावर हा निर्णय हा जनता घेत असते. मी तुम्हाला थांबेल थोडंसं की तुम्ही आता बोलता की सर्व जनता म्हणजे पब्लिकचा सपोर्ट आणि या सर्व गोष्टी तुम्ही ज्या भारतीय जनता पार्टी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहात, त्या पक्षाच्या जीवावर बोलेल
राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत तुमच्या मित्रपक्षांची, आणि त्याच पक्षाची काही लोक आज झोपडपट्टी पुनर्वसनचा विषय समोर करून त्याचं भांडवल करून, जसं आम्हाला दिसतंय त्याचं भांडवल करून ते बेमुदत उपोषणाला बसले. ते तर विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या एकदम बाजूच्या खुर्चीमधले सांगितले जातात नवी मुंबईचे. तर आणि विनाकारणचं मित्रपक्ष असताना तुम्ही मित्रपक्ष आहात, त्या मित्रपक्षाच्या काही नेत्यांवरती आरोप करत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हणा किंवा झोपडपट्टी म्हणा, यांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही पण आमदार राहिलेले आहात, तुम्ही नगरसेवक राहिलेले आहात, सभापती राहिलेले आहात. तर विधानसभा म्हणून एक आमदार म्हणून तुमची काय इच्छा आहे या झोपडपट्टीकरांसाठी? कोणतेही धोरण असतं किंवा एखादी योजना असते, पॉलिसी असते, एका शहराची जडणघडण असते, ती शहराच्या टाउन प्लॅनिंगला सुसंगत असली पाहिजे. मला वाटतं म्हणून या विभागा विकास असा व्हावा असं म्हणणं चुकीचं ठरेल. मला वाटतं म्हणून हे काम व्हावं हे चुकीचं ठरेल. जेव्हा शहर म्हणून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा शहराचा हा नियंत्रित, समतोल आणि सर्वांना सारखा विकास हा त्या ठिकाणी झाला पाहिजे. झोपडपट्टीचं पुनर्वसन झालं पाहिजे, गावठाणाचं देखील घरं रेग्युलाइज झाली पाहिजे आणि लोकांना हवी तशी त्यांच्या मागणीनुसार आणि सर्वांना मान्य असेल असं एक धोरण यावं ही मागणी नेहमीच होती. परंतु काही घटक हे फक्त नाईक द्वेष, त्यांना नायकांची ॲलर्जी किंवा ह्यांना निवडणूक आल्यानंतर कसं ह्यांना आपण एखादा नरेटिव्ह सेट करून ह्यांच्याविषयी आपण गोष्ट व्यक्त करू शकतो, धूळफेक करू शकतो, असा प्रयत्न तुम्हाला प्रत्येक वेळेस दिसेल. इतरत्र जे कोणी बोलणार नाही, नवी मुंबईच्या गंभीर समस्या, गंभीर प्रश्न आणि नवी मुंबईची होणारी त्या ठिकाणी लूट, म्हणजे लूट म्हणेल मी या अर्थानं की शहराची व्यवस्था निघून जाणं ही आपल्या शहराला भविष्यामध्ये विस्कळीत करण्याचा प्रकार आहे. अशा वेळेस कोणी आवाज उचलत नाही. परंतु अशा वेळेस आपल्या शहराला सुरक्षित ठेवण्याकरता, शहराचं व्यवस्था सुरक्षित ठेवण्याकरता जे घटक त्यावेळेस मागणी करतात, बोलतात, त्यांच्यावर टीका टिप्पणी केली जाते. परंतु झोपडपट्टीचा विकास किंवा गावठाणाचा विकास हा सुनियोजित झाला पाहिजे. आपण असं म्हणतो की आपण 2011 मध्ये 2095 पर्यंतची घरं रेग्युलाइज होती, 2015 मध्ये 2011 पर्यंतची घरं रेग्युलाइज झाली. परंतु आजच जर आपण निर्णय केला की आजच्या घडीपर्यंत जी घरं आहेत ती रेग्युलाइज झाली आणि भविष्यामध्ये पुढे जी घरं बांधतील त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू, त्यांच्यावर आम्ही त्यांना तसं कामकाम करून देणार नाही. आणि आता आपल्या रेग्युलरायझेशन करण्याची पॉलिसी पूर्ण झालेली आहे, जी सुसंगत आहे, ज्यामध्ये प्रत्येकाला स्वतःचं घर मिळेल, एक सुनियोजित असं झोपडपट्टीचा विस्तार होईल. ग्रामस्थांनी गावठाणाचा विकास जो त्यांनी स्वप्न बघितलंय ते देखील त्यांच्या मनाप्रमाणे होईल. आणि ते होत असताना कॉलनी असेल, गावं असतील, झोपडपट्टी परिसर असेल, MIDC एरिया असेल, APMC असेल, वाणिज्य विभाग असेल, रेल्वे स्टेशनचा भाग असेल, यांच्या देखील पूर्ण व्यवस्थेवर ताण येणार नाही. कुठे पाण्याची कमतरता होणार नाही, कुठे सिवरेज लाईनची प्रॉब्लेम्स होणार नाहीत, कुठे पार्किंगचे प्रॉब्लेम्स होणार नाहीत. पर्याप्त असं त्या ठिकाणी ग्राउंड्स उपलब्ध असतील, मैदान असताना गार्डन्स उपलब्ध राहतील, समाज मंदिरं राहतील, एज्युकेशन फॅसिलिटी असेल आणि त्याचबरोबर हॉस्पिटलची देखील फॅसिलिटी राहील. असं जर शहराला पूरक असं त्या ठिकाणी जर नियोजन केलं गेलं आणि आज तागायतची जर झोपडपट्टीची आणि गावठाणाची घरं रेग्युलराइज केली गेली तर ह्या धोरणाचं प्रत्येकाला स्वागतच करावं लागेल. आणि असं सुसंगत आणि सर्वांना विश्वासात घेतलेलं धोरण असावं ही आमची मागणी आहे. आता जर काही घटकांनी प्रायव्हेट सर्व्हे सुरू केले, प्रायव्हेट सर्व्हेला लोकांनीच विरोध केला, बरोबर. त्यानंतर मग 2011च्या माध्यमातून 2011ची घरं रेग्युलराइज करण्याकरता, पात्र आणि अपात्र ठेवण्याकरता बायोमेट्रिक सुरू झालं आणि ते बायोमेट्रिक झाल्यानंतर जे पात्र आहेत त्यांना सहशुल्क घरे दिली जातील असं त्या सूचनेमध्ये दिलं. तर तो जनतेनेच विरोध केला. आम्ही आमची विधानसभेची मांडणी किंवा मुख्यमंत्री महोदयांकडे, उपमुख्यमंत्री महोदयांकडे जी मागणी केली की आपण एक सर्वसमावेशक आणि सर्वांना जी मान्य आहे आणि जी शहराची व्यवस्था सुरळीत ठेवेल अशा प्रकारचं धोरण आपण आणा, असंच मागणी आपण केलेली आहे. जर 2011च्या घरांना बायोमेट्रिक करून पात्र अपात्र ठेवायची आणि आत्ताची 2011 पासून 24ची घरं अपात्र करायची, मग त्या लोकांना काय रस्त्यावर आणायचं का? अन्याय या रस्त्यावरच आणण्यासारखं होईल ना. म्हणजे जेव्हा तुम्ही 95ची घरं, 1995च्या घरांना सुरक्षा होती, ती घरं रेग्युलराइज होती,
तिथपर्यंत मग 2000 पर्यंत अभय मागितलं, ती रेग्युलाइज करायला सांगितली. 2002 पर्यंतची घरं रेग्युलाइज झाली. त्याच्यानंतर 2011 पर्यंतच्या घरांना देखील अभय देण्यात आलं. 2011ची देताना 2018 झाले. आणि आता तुम्ही 11चा जर निर्णय करता तर 2024 आहे. तुमचं म्हणणं की 2024 पर्यंत सुरक्षित करायचं. बघा, तुम्ही जे सर्वेक्षण आहे, एकदा सर्वेक्षण झालं आणि त्याच्यामध्ये ही नागरिकांची मागणी आहे. हा बघा, हा विरोध आमचा नाहीये. जी काय मागणी आहे, जी स्पष्ट आहे ती नागरिक मागणी. सर्वेक्षण दिनांकापर्यंत तुम्ही झोपडी ती सुरक्षित करा. बघा, तुम्ही जे सर्वेक्षण करताय त्यामुळे 2024 पर्यंतच्या घरांना संरक्षण मिळेल आणि हे धोरण सुसंगत असेल. हे धोरण नेमकं काय, ह्याची स्पष्टता काय, ह्याच्यामुळे शहरावर काय इम्पॅक्ट पडणार आहे, की लोक कुठे राहायला जाणार आहेत, या सर्व गोष्टीची स्पष्टता झाली पाहिजे. बघा, विषयाला, व्यक्तीला विरोध नाही, परंतु नक्कीच त्यांची प्रवृत्ती किंवा त्यांचं धोरण हे स्पष्ट असलं पाहिजे. आणि आम्ही मान्य करतो की बाबा, जेव्हा सुसंगत धोरण येईल आम्ही मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करू, आम्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करू. आमची जर एखादी चूक असेल ती आम्ही ती सुधारण्याचा प्रयत्न करू. नाही, मला सांगा, रिडेव्हलपमेंट हा सब्जेक्ट आहे, म्हणजे ठीक आहे, आता SRAचं तुम्ही स्पष्टत्व केलं, पण सिडकोने उभारलेल्या जे काही बिल्डिंग्स आहेत, इमारती आहेत, त्यांचा रिडेव्हलपमेंटचा प्रश्न पण खूप गंभीर आहे. एव्हरीवन नोज. त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? जी रिडेव्हलपमेंट देखील योग्य पद्धतीने झाली पाहिजे. आणि अनेक वर्षापासून या नवी मुंबई शहरामध्ये राहणारे नागरिक, मग ते लोअर इन्कम ग्रुप असेल, मिडल इन्कम ग्रुप असेल, हायर इन्कम ग्रुप असेल किंवा प्रायव्हेट सोसायटीमध्ये राहणारे घटक असतील, आता ही UDCPRच्या माध्यमातून प्रत्येकाला रिडेव्हलपमेंट करण्याची मुभा आहे. विशिष्ट कालखंड पूर्ण झाला असेल तर तुम्हाला प्रीमियम भरावा लागत नाही. जर नव्यानं घरांना जर त्या ठिकाणी आपल्याला पुनर्निर्माण करायचं असेल, वाढीव क्षेत्र वाढायचं असेल तर तुम्हाला प्रीमियम भरायला लागतं. परंतु ही सर्व व्यवस्था होत असताना त्या ठिकाणचे एंट्री पॉईंट, एक्झिट पॉईंट, त्याचबरोबर एक पर्याप्त पार्किंग व्यवस्था ही तिकडे असणं गरजेचं आहे. आणि जे काही रिडेव्हलपमेंट होते ही जर ट्रान्सपरंट असली, लोकांना विश्वासात घेऊन झाली गेली तर नक्कीच ती झाली पाहिजे. तुम्हाला वाटतं रिडेव्हलपमेंट जेव्हा होईल कॉलनी मधली, त्याचा इम्पॅक्ट नाही पडणार का? लाईन, वॉटर सप्लाय, ह्या गोष्टी झोपडपट्टीचं होणार तसंच काही धोरण तुम्हाला वाटतं का? हीच गोष्ट आहे की नव्या मुंबई मधल्या व्यवस्था टिकणं, म्हणजे नव्या मुंबई मधल्या सार्वजनिक वापराचे भूखंडमध्ये पार्किंग करता असतील, ते समाज मंदिरा करता असतील, की ती विविध वापरा करता असतील, हे अबाधित राहणं हे आजच्या वाढलेल्या लोकसंख्येकरता देखील अपुरे आहेत. आणि हे अपुरे असताना जर याची विक्री होत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी त्या फॅसिलिटीजचा तुटवडा पडणार आहे. आता आपण 2024 मध्ये आहोत आणि आपली पॉप्युलेशन ही 2035-40 पर्यंत अचीव्ह केलेली आहे. त्यामुळे 2040 पर्यंत जात असताना आपण 2070चं त्या ठिकाणी पॉप्युलेशन आपल्या शहरात आलं असेल. त्यामुळे तेवढं पॉप्युलेशन आल्यानंतर त्या पॉप्युलेशनला पिण्याचं पाणी, त्या पॉप्युलेशनचं गार्बेज डिस्पोजल, त्या पॉप्युलेशन करता पार्किंग व्यवस्था, त्या पॉप्युलेशन करता मैदानं, त्या पॉप्युलेशन करता गार्डन, त्या पॉप्युलेशन करता समाज मंदिरं, या सर्व व्यवस्था त्याच तुलनेनं वाढणं गरजेचं आहे. त्यामुळे येणारा कालखंड, या कालखंडामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या वाढणार आहे आणि ज्या क्षमतेनं लोकसंख्या वाढते त्याच संख्येनं ही व्यवस्था देखील वाढणं गरजेचं आहे. येणारा कालखंड हा आव्हानात्मक आहे, हा चॅलेंजिंग आहे. जर आपण मी बोलेन तो कायदा किंवा मी सांगेन म्हणून ते झालं पाहिजे, तुम्ही बोलताय म्हणून चुकीचं, असं बोलून चालणार नाही. आपल्याला शहरातल्या प्रत्येक विभागाचा, प्रत्येक क्षेत्राचा विचार करून निर्णय करायला लागेल. असलेली व्यवस्था आपल्याला अबाधित ठेवणं आणि अजून नवीन कशी क्रिएट करता येईल ह्याकरता प्रयत्नशील राहत असताना अत्याधुनिक गोष्टींचा अवलंब करणं, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं, वैचारिक ज्याने टाउन प्लॅनिंग खूप विषय चांगला समजलाय अशा तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करून एक सगळ्यांना विचारपूर्वक चर्चा करून एक निर्णय किंवा पुढचं प्रत्येक धोरण, प्रत्येक पाऊल, प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक करण्याची गरज आहे. आणि त्याकरता हा येणाऱ्या कालखंडामध्ये सर्वांनाच जागृततेने राहायला लागेल. तुम्ही ज्या बेलापूर विधानसभेचं भावी आमदार बनण्याची तयारी करत आहात, ह्याच विधानसभेमध्ये तुमच्याच जनसंपर्क कार्यालय, पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या थोड्याशा काही हाकेच्या अंतरावर असं बोलेल, सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारावं की नाही, का ते प्लेग्राऊंड म्हणून राहावं, यासाठीचा वाद जोरात चालू आहे. तुमची काय भूमिका आहे? म्हणजे प्रत्येकाची भूमिका असते. म्हणजे नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबईचं बजेट किती आहे,
नवी मुंबईचे सुरू झालेलं वाशीचं हॉस्पिटल असेल, ऐरोलीचं हॉस्पिटल असेल, बेलापूरचं हॉस्पिटल असेल, किंवा ना नवी मुंबई शहरामधले माता बाल रुग्णालय आहेत, UHP आहेत, ह्या फुल फ्लेजेस ह्या चालल्यात का, किंवा ना याच्या माध्यमातून आपल्याला काय व्यवस्था मिळणार आहे. खरं तर माझी धारणा ही प्रामाणिक होती की खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोविडच्या कालखंडामध्ये मुंबईला सिडकोचा निधी गेला, अनेक इतर महानगरपालिका गेला. खरं तर सिडकोनं स्वतःच्या पैशानं एक हॉस्पिटल बांधणं गरजेचं होतं. त्यांनी जागा देखील द्यायला हवी होती, त्यांनी बांधणं देखील करणं गरजेचं होतं, आणि त्याचा भविष्यातला खर्च देखील चालवणं गरजेचं होतं, आणि ह्याची मागणी देखील आपण केलेली. तर त्यामुळे प्रत्येकाच्या व्ह्यूज असतात, प्रत्येकाला वाटतं की माझ्या कालखंडात एखादी गोष्ट व्हावी, मी व्हावी. परंतु काही जे धोरणात्मक निर्णय करत असताना ते सर्वांना विचारून जर त्याचे निर्णय झाले तर त्याच्यामधलं फलित चांगलं असतं. आता मी जर तुम्हाला सांगितलं की माझी त्या गोष्टीला संमती आहे किंवा माझा त्या गोष्टीला विरोध आहे, तर मग तो राजकीय विषय होईल. परंतु अशा विषयामधून काय आपण शहराचं हित साधू शकत नाही. सिडकोच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्या शहराला कशा फॅसिलिटी मिळतील, आपल्याकरता शहरातल्या प्रत्येक घटकांचा विचार कसा केला जाईल, मग तो खेळासाठी खेळाडूंचा प्रश्न असेल, आपण किती रेव्हेन्यू आपण सिडकोला द्यावा, किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून किती खर्च करावा, त्यामधून आरोग्य सेवा काय दर्जाची निर्माण होईल, असा साधक बाधक विचार हा होणं गरजेचं आहे. परंतु मी त्याच्यावर राजकीय टिप्पणी करू इच्छित नाही, कारण मग त्याला तो विरोधाला विरोध असा केला जाईल. परंतु माझं जर एखादं धोरण असेल, पण ते धोरण हे शहराकरता योग्य आहे का, त्याच्या मागे खर्च किती होणार आहे, या साधक बाधक गोष्टी झाल्याच पाहिजेत. आणि त्याकरता महानगरपालिकेचे निर्णय करण्याकरता महानगरपालिका ही सक्षम असते. महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी जिथपर्यंत सभागृहात येत नाही तिथपर्यंत जे निर्णय आहेत ते आपल्या शहराची पाणी व्यवस्था अबाधित ठेवणं, ती कोणी घेऊन जातं का, आपल्या शहराचे प्लॉट जातात का, आपल्या शहरामध्ये स्वच्छता राहिली का, किंवा मेंटेनन्स होतो का, शिक्षण व्यवस्था, अशा गोष्टींवर लक्ष देऊन आपण जनरल बॉडी अस्तित्वात येणं, की ज्या जनरल बॉडीमध्ये सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी असतात, त्याच्यामध्ये सत्ताधारी असतात, विरोधक असतात, ते प्रकल्प हे चर्चेला जातात, त्याचं साधक बाधक चर्चा होते, त्याची प्रसिद्धी मिळते, मीडिया त्याच्यावर कमेंट करते, तज्ज्ञ लोक त्याच्यावर कमेंट करतात, आणि त्याच्यानंतर मग एक खूप मोठा धोरणात्मक निर्णय हा त्या विषयावर घेतला जातो. 2019च्या अगोदरचा कालखंड आपण बघितला की 5 कोटीचा जरी प्रस्ताव असेल तर हा रोड गरजेचा काय, गरजेचा नाहीये, याची इस्टिमेट जास्त आहे, याचं कमी आहे, आत्ताच 2 वर्षापूर्वी याचं काम केलं, आता कसं काढलं, याच्यावर सर्व लोकप्रतिनिधी आपली भूमिका मांडतात, पत्रकार त्याच्यावर लिहितात, डिजिटल मीडियावर त्याच्यावर व्यक्त होतात, आणि त्याच्यानंतर मग शेवटी त्याचा ऍब्स्ट्रॅक्ट निघतो की बाबा काय होतं, किंवा जर हा उगाच जर खर्च होत असेल तर मग लोक नाराजी व्यक्त करतात, आणि निश्चित त्याचा परिणाम त्या पक्षावर होतो, त्या प्रशासनावर होतो, आणि तो एक सकारात्मक दबाव निर्माण होतो. तर ही व्यवस्था नसताना एक लोकशाहीच्या मार्गाने मेजॉरिटीतला काय अपेक्षित आहे अशा प्रकारचं निर्णय होणं मी त्या प्रकल्पाबद्दल टिप्पणीच करणार नाही, कारण मी बोलत नाही. माझं एवढं म्हणणं की म्हणजे तुमचं असं म्हणणं की जनतेची काय डिमांड आहे, जनतेला काय हवंय, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. बरोबर. एखाद्या ठिकाणी एखाद्याच समजा गार्डन मध्ये एखादा व्यक्ती जातो, त्या गार्डनचं जर रूपांतर जर एखाद्या कंपनीमध्ये होणार असेल किंवा दुसऱ्या गोष्टीला होणार असेल तर त्यांची भावना देखील समजून घेतली पाहिजे, आणि सर्व विचाराने एक निर्णय झाला पाहिजे. एखादा मी निर्णय केला आणि तो मला वाटला की बाबा हा निर्णय मी चुकीचा केलाय, तर मी तो बदलण्याची किंवा रेक्टिफाय करण्याची, सुचवण्याची ही एक मानसिकता ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असली पाहिजे. आणि मी हे जनरल बोललो, मी हा विषय म्हणजे ह्या विषयावर बोलला तर मग त्याला मग तो विषय तो टीकेचा होईल, माझ्या कामाची पद्धत. मी पण माझ्या नगरसेवकाच्या कालखंडामध्ये एक प्रस्ताव आणलेला, आणि तो प्रस्ताव आणल्यानंतर मला लोकांनी मागणी केलेली की हा प्रस्ताव झाला पाहिजे. मी तो प्रस्ताव आणला, आणि आणल्यानंतर तो अधिकाऱ्यांना थोडासा तो प्रस्ताव पटत नव्हता. ओके. नंतर माझ्या विरोधातल्या घटकांनी त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला, आणि प्रश्न विचारल्यानंतर मी विचार केला की बाबा माझं थोडंसं ह्या लोकांची मागणी आहे, परंतु आपण जर पूर्ण प्रमाण चेक केले, आजवरची प्रथा परंपरा बघितली, एखाद्या गोष्टीचं अस्तित्व बघितलं, तर आपण हा विषय टाळला पाहिजे. आणि मग मी तो माझा प्रस्ताव मागे घेतला. त्यावेळेस मी माझा इगो नाही केला किंवा मीच मांडलाय,
म्हणजे आता मीच बरोबर आहे असं नाही. मी जर आपल्याला कोणी चांगलं येऊन सांगितलं आणि आपल्याला जर आपली चूक जर त्यांनी निदर्शनास आणली तर ती चूक सुधारण्याची मानसिकता ही माझ्या प्रत्येक कार्यात मी ठेवलेली आहे. आणि हा विषय अपाट दुसऱ्यांच्या निर्णयाबद्दल, दुसऱ्यांच्या मागणीबद्दल आपण टिप्पणी करून आपण त्याच्यामध्ये काय महत्व निर्माण करणं किंवा त्याला विरोध करणं असा स्वभाव माझा कधी नाही. परंतु ज्या शहराचं हिताचं आहे, जे सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे, त्याविषयी मी माझे मत मांडणार. भावी आमदार म्हणून तुम्ही बेलापूर विधानसभा म्हणा किंवा नवी मुंबई म्हणा, ह्याच्यातली जी वाहतूक कोंडीचा खूप मोठा फटका आज नवी मुंबईकरांना बसतोय, त्याच्याविषयी तुमची काय म्हणजे तुमचा काय दृष्टिकोन असेल की तो असा करायचा? आज नवी मुंबईला महत्व आहे अनन्यसाधारण आहे. JNPT पोर्ट असेल, नवी मुंबई एअरपोर्ट असेल, त्याचबरोबर मुंबईचा गेटवे, आता नव्यानं इंडस्ट्रियल एरिया देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे मुंबईला जाणारी सगळी वाहतूक ही नवी मुंबईमधून जाणार आहे. पुन्हा घोडबंदर म्हणजे दिल्लीकडे जाणारं, गुजरातकडे जाणारं देखील ही पूर्ण जी सगळी लोक आहेत ही त्याच दिशेनं ट्रॅव्हल करणार. नागपूरकडे जाणारे समृद्धी हायवे, हे देखील अहमदाबाद हायवे, ही सगळी जात असताना प्रत्येकाचं नियोजन हे आपल्या डिपार्टमेंटचं नियोजन असतं. मग त्यामध्ये PWD असतो, MSRTC असतो, आता म्हणजे अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत. परंतु ते जात असताना माझ्या शहराचं हित होतं का? मग शहराला कनेक्टिव्हिटी मिळते का? किंवा एखादा आर्म, एखादा सबवे किंवा एखादा अल्टरनेट रस्ता ही माझ्या शहराची कोंडी दूर करू शकतो, अशा प्रकारचा एक विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ॲरेंजा कॉर्नर येथे 350-400 कोटीचा ब्रिज प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला, तिकडे 2 मिनिटाकरता 400 कोटीचा खर्च आणि अनेक झाडांची कत्तल. तर यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरलो. तेव्हा हा जनमानसाचा प्रश्न आहे. हा कोणीही एका व्यक्तीनं, प्रशासकीय एका अधिकाऱ्यानं घेऊ नये. आणि त्यावेळेस वेळ प्रसंगी आम्ही जन आंदोलन देखील केलं. त्यामुळे अशा अनेक त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटीज आहेत, अल्टरनेटिव्ह रोड आहेत, अल्टरनेटिव्ह त्याला ऑप्शन्स आहेत. कुठे ग्रीन फील्ड आहे, कुठे ब्राऊन फील्ड आहे, कुठे रोड रेट्रोफिट आहे. म्हणजे आपण एक नव्यानं रस्ता बनवू शकतो. काही ठिकाणी नवा रस्ता आणि जुना रस्ता कनेक्ट करू शकतो. एखाद्या ठिकाणी जुना रस्ता आहे, तिकडे नवीन, पण त्याला आपण आर्म किंवा एक थोडंसं अल्टरेशन करू शकतो. अशा प्रकारे जर थोडासा अभ्यासपूर्वक ट्रॅफिकचा जर आपण अभ्यास केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण नवी मुंबई शहरामधल्या ट्रॅफिकचं नियोजन आपण योग्य पद्धतीने करू शकतो. नवी मुंबई महानगरपालिकेची सिटी इंजिनियर डिपार्टमेंट तज्ज्ञ मंडळी, सिडकोची तज्ज्ञ मंडळी, MIDCची तज्ज्ञ मंडळी, त्याचबरोबर कलेक्टरची तज्ज्ञ मंडळी, PWD, MSRTC आणि त्याचबरोबर ट्रॅफिक डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, या सगळ्यांमध्ये समन्वय साधला गेला. ट्रॅफिक कंजेशन, त्यामुळे तुमच्या सिग्नलचं टायमिंग, अल्टरनेट रस्ते, सर्व्हिस रोड, असे अनेक ऑप्शन्स आहेत, फ्लायओव्हर्स आहेत, अंडरपासेस आहेत. तर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सिग्नल फ्री व्यवस्था ही करण्याचा प्रयत्न हा नवी मुंबई शहरामध्ये दोन्ही मतदारसंघात करू शकतो. साहेब, थोडंसं तरुणांच्या रोजगारावर येऊ. आम्ही जेव्हा फिरतो जनतेमध्ये, तरुण कॉलेजेसमध्ये जातो, तर त्यांना कायम एक टेन्शन असतं. ते म्हणतात आमचे ॲल्युमिनी जे येतात ना, तेच अजूनपर्यंत धक्के खातात आहे, त्यांनाच अजून रोजगार नाहीये, आम्हाला रोजगार मिळणार की नाही. आणि मी एक बघितलं, केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा पाहिजे तसा सपोर्ट नवी मुंबईला भेटत नाहीये. अगोदर किती भेटला हे फक्त श्रमिकांसाठी भेटलेलं आहे, परंतु आता डिग्री होल्डर खूप झाले, MBA, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिग्री होल्डर्स एवढ्या प्रमाणावर झालेत ना की ते अक्षरशः इथून 100 किलोमीटर प्रवास करून पुण्याला जातात, 150 किलोमीटर तिकडे जाऊन जॉब करतात. त्यांना शहर सोडावं लागते. आपण स्मार्ट सिटी बोलतो, आपण नवी मुंबई जेंटलमॅनची सिटी बोलतो, परंतु रोजगाराच्या बाबतीत आपण एवढे तोकडे पडतो ना की मग त्याचा झटका आहे ना. म्हणजे नवी मुंबईमध्ये तरुणींना जे आता ग्रॅज्युएट पासआउट होणार आहे किंवा पासआउट झालेले आहेत, लिटरली एका छोट्याशा अमाऊंटवर ते जॉब करतात किंवा ते बेरोजगार आहेत. तर हे कुठेतरी तुटवडा जो आहे किंवा जो ब्रिज आहे तो बेरोजगारांमध्ये आणि रोजगार मिळवण्यामध्ये, मग तो नोकरीचा असू दे, व्यवसायाचा असू दे, या संदर्भात तुम्ही काय प्रयत्न करताल? तुम्ही प्रयत्न करत पण आहात आतापर्यंत, पण ते कसं पडद्यामागचे प्रयत्न तुमचे असतात कायम. तुम्ही लवकर कोणत्या गोष्टी क्रेडिट घेत नाही. काही लोक 20 रुपये देणार आणि 200 लोकांना सांगत सुटणार, पण तुमचं तसं नाही, आम्ही बघितलं. परंतु आता त्याची गरज आहे, कारण की तुम्ही बेलापूर विधानसभेचं आमदारकी करणार आहात, तुम्ही विधानसभेत जाणार, विधिमंडळात जाणार. त्याच्यामुळे जनतेला तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्यासाठी, रोजगारांसाठी, बेरोजगारांसाठी रोजगार मिळवण्यासाठी, हे जाणून घ्यायचे. नक्कीच हा अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला. शिक्षण व्यवस्था चांगल्या होत आहेत, MBA कॉलेजेस उघडले जातात, इंजिनिअरिंग कॉलेजेस येत आहेत, मेडिकल कॉलेजेस येत आहेत,
मुलं ही विविध क्षेत्रामध्ये आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतात. कोणी कॉमर्समध्ये करते, आर्ट्समध्ये करते, सायन्समध्ये करते, IT मध्ये करते, बायोटेक्नॉलॉजीमध्ये करते, AI मध्ये करते. प्रत्येकाला वाटतं की माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला रोजगार मिळावा, मला चांगली नोकरी मिळावी किंवा मी माझा स्वतःचा असा उद्योग निर्माण करावा. नवी मुंबई शहर तसं भाग्यवान आहे. नवी मुंबई शहराच्या बाजूला निर्माण झालेलं एअरपोर्ट असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली IT हब असेल किंवा डेटा सेंटर्स असतील आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री. परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की एक शासनाच्या माध्यमातून किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ह्या मुलांना पहिला एक्सपिरियन्स देणारं त्या ठिकाणी ब्रिज किंवा त्यांच्याकरता एखादं मोठं असं जॉब फेअर किंवा त्यांना करिअर काउन्सिलिंग किंवा कौशल्य विकासाच्या माध्यमातून विविध कामांमध्ये त्यांना अनुभव किंवा सीड कॅपिटल देऊन, एखादा जॉब वर्क देऊन, एखाद्या कंपनी पुढाकार घेऊन, एखाद्या म्हणजे मायक्रो किंवा मिडल स्केल अशा विषयांमध्ये मुलांना उद्योग करण्याकरता प्रोत्साहित करणं, त्यांना अर्थसहाय्य देणं, त्यांना प्रशिक्षित करणं आणि तो बिझनेस समजून सांगणं आणि मार्केटिंग करता देखील मदत करणं हे अत्यंत गरजेचं आहे. माझ्या स्तरावर एक तरुणांचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येक वर्षी किमान 1 किंवा 2 आपण जॉब फेअर, करिअर काउन्सिलिंग किंवा स्टार्टअप्स अशा प्रकारचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न मी करत असतो. मी साधारणतः 2014-15च्या कालखंडात तर मी म्हणजे दररोज एक स्वतःचं असं जॉब सेंटर ज्यामध्ये जो मुलगा येईल त्याचा बायोडाटा बनवणं, तो बायोडाटा आल्यानंतर त्याच्या शिक्षणाला अनुसरून कुठे संधी आहेत त्या ठिकाणी तो बायोडाटा पाठवणं, त्याला इंटरव्ह्यू करता तयार करणं आणि सातत्यानं त्याचा जिथपर्यंत तो जॉब त्याचा प्लेस होत नाही तिथपर्यंत प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. परंतु करोनाच्या कालखंडामध्ये त्याला ब्रेक लागला. करोनामध्ये काही इंडस्ट्रीज अडचणीत आल्या आणि त्यानंतरच्या काळामध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटीज या निर्माण झाल्या. परंतु एक भाग्याची गोष्ट आहे की नवी मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीनं आहे त्यामुळे नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये परकीय गुंतवणूक झाली. अनेक प्रकल्प हे नवी मुंबई शहरामध्ये आले आणि खूप मोठे एअरपोर्ट, JNPT सारखे प्रकल्प आपल्या शहरात होणार आहेत. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज किंवा स्किलच्या माध्यमातून दिलं जाणारं काम किंवा प्रशिक्षण किंवा अजून असलेल्या त्या ठिकाणी योजना ह्या पर्याप्त नाहीयेत. या तरुणांच्या अजून वेगळ्या पद्धतीनं एक वेगळे असे त्या ठिकाणी फोरम किंवा एक मुवमेंट बनवून एक सातत्यपूर्ण 365 दिवस एक अशी यंत्रणा निर्माण होणं गरजेचं आहे की ज्या माध्यमातून या तरुणांना जेव्हा पास आउट झाले की लगेच अशी यंत्रणा त्या मुलांना त्या इंडस्ट्रीकडे पाठवेल ज्या इंडस्ट्रीला पण या ह्युमन रिसोर्सची गरज आहे आणि या मुलांना पण या रोजगाराची गरज आहे, अनुभवाची गरज आहे. ही गरज युवकांकरता, युवतींकरता आहे आणि महिलांकरता देखील आहे. अनेक अशा इंडस्ट्रीमधले जॉब वर्क्स आहेत की जे एखादा महिला मंडळ किंवा बचत गट किंवा एक महिलांना ट्रेन करणारा एखादा NGO हा पुढाकार घेऊन हे काम करू शकतो. आणि हे प्रयत्न एक दिवस नाही, हे प्रयत्न 365 दिवस सातत्यपूर्ण व्याप्ती ठेवून वेगवेगळ्या विषयांना त्या ठिकाणी जोडून आणि वेगवेगळं तंत्रज्ञान घेऊन, प्रशिक्षक घेऊन हे पुढे नेण्याची गरज आहे. आणि नक्कीच तो करण्याचा उद्दिष्ट हा माझा आहे, होता आणि भविष्यामध्ये अजून व्यापक आणि गतिमान करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. खूप जबाबदारीने तुम्ही हे बोलत आहात, इन कॅमेरा बोलत आहात. जनता तुमच्याकडे येणार, युवक खास करून येतील, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणजे यंत्रणा, मी सिस्टीम उभी करणार नाही. बघा की आपण नंतर सांगाल की चॅलेंजिंग आहे किंवा काय. बघा माझा अगोदर देखील हा प्रयत्न झालेला आहे आणि करोनाच्या काळामध्ये हे अशक्यच होतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमच्याकडे अपेक्षा आहे नाही नक्की आणि तुम्ही बोलत आहात हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर मागोवा घेतला तर आज ह्या संपूर्ण नवी मुंबईमध्ये जॉब फेअर जे ऑर्गनाईज केले तर वेगवेगळ्या प्रकारचे आणि सातत्यपूर्ण जॉब फेअर सगळ्या म्हणजे कार्यकर्त्यांच्या आपल्या सर्वांच्या मदतीनं ते ऑर्गनाईज करण्याचं काम मी केलं. परंतु ते पुरेसं नाहीये हे देखील मी मानतो. आणि एक व्यक्ती म्हणून ही मुवमेंट चालून जमणार नाही. याला एक व्यवस्थित प्रोसेस तयार करून एक निरंतर चालणारी एक प्रक्रिया ही तयार करायला लागेल. त्यामध्ये इंडस्ट्रीचा सपोर्ट घ्यायला लागेल, आपल्याला गव्हर्नमेंटचा सपोर्ट घ्यायला लागेल, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि NGOज. आणि त्यामध्ये जी काही तज्ज्ञ मंडळी आहेत किंवा जी रिटायर्ड मंडळी आहेत की ज्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केलंय, कोणी HR म्हणून काम केलंय, अशा सगळ्या जणांना आपण एकत्र केलं. आणि जर इच्छाशक्ती असेल तर काय होणार नाही. आणि माझी नक्कीच इच्छाशक्ती आहे की तरुणांकरता निस्वार्थपणे
त्यांच्या सक्षमीकरणाकरता काम करण्याची इच्छा माझी आहे आणि ती मी करेन. ज्येष्ठ नागरिकांविषयी तुमचं काय मत आहे? आपल्या नवी मुंबईतले असे ते खूप मोठे खूप अनुभवी लोक आहेत असतात ही, पण कायम त्यांच्याकडे दुर्लक्षित राहतात ते लोकप्रतिनिधींच्या मार्फत तर्फे. कारण काय होतं की फक्त त्यांचे, आता आम्ही आमचे एक विरंगुळा केंद्र आहे सेक्टर 8 CBD मध्ये, दर महिन्याच्या शनिवारी, शेवटच्या शनिवारी ते एकत्रितपणे बर्थडे सेलिब्रेशन करतात आणि हा जो उपक्रम आहे सर्वीकडे चालतो. पण मला असं वाटतं की एकही लोकप्रतिनिधीकडे हजेरी कधीच लावत नाही. मी म्हणत नाही की प्रत्येक महिन्याला तिथे यावं म्हणून, पण काहीतरी वर्षातून तरी एक हजेरी लावावी. म्हणजे ते त्यांची म्हणणं कसं असतं, मत त्या पडण्यामध्ये का की हे लोकांना यंगस्टर्स पाहिजे, आम्ही आता म्हातारे झालो म्हणून आम्हाला ते विचारत नाही. तर त्याविषयी तुमचं म्हणणं आहे? नाही, ज्येष्ठांचं मार्गदर्शन, त्यांची सेवा आणि त्यांच्याशी संवाद साधन हे अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्येष्ठांनी त्यांचं आयुष्य जगल्यानंतर त्यांना मिळालेला अनुभव किंवा त्यांचे जीवनातले आलेले चढ उतार ह्याची शिदोरी आपल्या तरुणांना देत असताना, युवा पिढीला देत असताना त्यांच्यामध्ये कोणताही स्वार्थ हेतू नसतो. आणि ज्येष्ठांकडे आपण गेल्यानंतर त्यांना नमस्कार केला, त्यांच्याशी सुसंवाद साधला, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा फार वेगळा असतो. मी कधी असं म्हणजे त्याचं मार्केटिंग केलं नाही, परंतु सातत्यानं ज्येष्ठांशी संवाद हा माझा राहिलेला आहे. आता तो काही प्रमाणामध्ये मी वाढवला आहे, कारण आताच्या कालखंडामध्ये ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे तरुण पिढीकरता अत्यंत महत्वाचं आहे आणि तरुण पिढीपेक्षा लहान मुलांकडे. याचं कारण असं आहे की ह्या कालखंडामध्ये सगळं नियंत्रण, जे नियंत्रण लहान मुलांचं आई वडिलांकडे असावं, ते नियंत्रण आता मोबाईलकडे गेलंय. जर लहान मुलगा रडला, तो 1 वर्षाचा असेल त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. जर 10 वर्षाचा मुलगा असेल, 15 वर्षाचा मुलगा असेल, त्यांनी काही म्हणजे परीक्षेमध्ये चांगले मार्क्स काढले, एखादी स्पर्धा जिंकला, तर तुला काय बक्षीस पाहिजे? मग तो म्हणेल की मला मोबाईल फोन पाहिजे, मला अँड्रॉइड फोन पाहिजे, मला आयफोन पाहिजे. आणि मग ही मुलं या मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत. आपण आता ह्या साधारणतः महिन्याभराच्या जर घटना बघाल तर गेम खेळत असताना ब्ल्यू व्हेल म्हणून एक गेम आहे आणि कधी ती मुलं त्या गेमच्या आहारी जातात ते कळत नाही. आणि गेम खेळताना ती पहिली टास्क, दुसरी टास्क, तिसरी टास्क आणि चौथी टास्क की 10व्या मजल्यावरून तुम्ही उडी मारा, आणि ही मुलं 10व्या मजल्यावरून उडी मारतात आणि आपला जीव गमावतात आणि ते दुःख हे आपल्या संपूर्ण घरातल्या लोकांना, परिवाराला सहन करावं लागतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय? तर अशा परिस्थितीमध्ये कोणतं असं नातं आहे जे नातं मुलांचे लाड पुरू शकतं, हट्ट पुरू शकतं, त्यांचं ऐकू शकतं, त्यांना आपला अनुभव देऊ शकतं आणि त्यांचं जीवन आनंदी आणि यशस्वी करू शकतं? तर ते नातं आजी आजोबांशिवाय कुठलं असू शकत नाही. आणि हे ज्येष्ठ नागरिक आपल्या संपूर्ण देशाच्या, त्यांच्या जीवनातील विविध काळामध्ये, विविध क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर ते आपल्या देशाचा कणा आहेत आणि ते आपल्या कुटुंबाचं, आपल्या शहराचं, आपल्या देशाचं भविष्य घडवण्याकरता एक महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यामुळे ह्या ज्येष्ठांशी सुसंवाद, त्यांचा सन्मान, त्यांचा आदर, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन हे घेतलंच पाहिजे. आणि मी देखील आता माझा स्वतः मी त्यांना भेटल्यानंतर मला मिळालेला आनंद, मला मिळालेलं मार्गदर्शन हे प्रत्येकानं घ्यावं. माझे सर्व सहकारी कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी यांना आवर्जून मी सांगेन की आपण ज्येष्ठांशी संवाद साधावा. म्हणजे महिन्यातून, 10 दिवसातून, आठवड्यातून त्यांना भेटावं, त्यांच्याशी बोलावं आणि मग तो मिळालेला आनंद आणि मिळालेली ऊर्जा ही जीवनामध्ये आनंदी राहण्याकरता, सकारात्मक काम करण्याकरता नक्कीच प्रत्येकाला उपयोगी पडेल, हा माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही मुलांचा बोललाय, विद्यार्थ्यांचा बोललात. आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा गणेशजी नाईक यांच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून खूप सातत्याने ते चांगली पटसंख्या भरतात आहे. मराठी मीडियम असू दे, इंग्लिश मीडियम असू दे किंवा CBSE असू दे. मात्र इथे अजून अपग्रेड करणं आणि त्याचा मेंटेन करणं इथे कुठेतरी कमी पडते राज्य शासन. तर तुमचा काय असा अँगल आहे का याकडे बघण्याचा की हे डेव्हलप करायच्या दृष्टिकोनातून? कारण की आपण प्रोजेक्टच बसवले, सर्व मेंटेन नाही, इट्स नॉट मेंटेन. आणि मग एकदा आमदार निधीतून देऊन टाकलं ना, त्याच्याकडे मग दुर्लक्ष होत असतं. तर तुम्ही जेव्हा आमदार बनताल, बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे किंवा महाराष्ट्राचे आमदार बनताल, विधिमंडळात जाताल, तर ह्या नवी मुंबई महानगरपालिका आपली जी आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, त्या शिक्षण विभाग आहे, जो जिल्हा परिषदेमार्फत पण थोडा कंट्रोल केला जातो, तर ह्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी काय तुमचा प्रयत्न असेल? जेव्हा मी विधानसभेमध्ये 2018च्या कालखंडामध्ये जेव्हा हे एज्युकेशन जे बिल आलेलं, त्यावेळेस मी माझं मत व्यक्त केलं. किंवा
एक स्वायत्ता ही महानगरपालिकांना दिली पाहिजे. एखादा शहर जर आपल्या शहरामधली शिक्षण व्यवस्था सुधारण्याकरता प्रयत्न करत असेल, तर त्या शहरातल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत असेल, जर म्हणजे एक कन्व्हेन्शनल एज्युकेशन सिस्टम जेव्हा जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या शाळेंच्या वर थोडं वरती जाऊन जर जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या पद्धतीचं एज्युकेशन दिलं त्याच तुलनेनं त्याच दर्जाचं शिक्षण जर देत असेल तर ती स्वायत्ता दिली पाहिजे. आणि हे मॉडेल्स आहेत. तेव्हा एखादी शिक्षण व्यवस्था ही म्हणजे इन्कम जनरेट करण्याकरता आणि ही सेवा देण्याकरता असली पाहिजे. आणि ह्या गोष्टीची मी पूर्ण सहमत आहे की सगळ्यांना सारखं काय दिलं पाहिजे, तर सगळ्यांना सारखं शिक्षण दिलं पाहिजे. मग तो कुठलाही घटक असो, त्याला जर तुम्ही इक्वल एज्युकेशन दिलं मग तो आपल्या जीवनामध्ये आपल्याला सिद्ध करू शकतो. पण एखाद्याला जर इंटरनॅशनल स्कूलमध्ये एज्युकेशन आणि एखाद्याला जर झेडपीच्या शाळेमध्ये एज्युकेशन, तर निर्माण होणारा जो विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये तफावत असणार. त्याच्या बोलण्यात त्याला शिकवणारे शिक्षक, शिकवणारे जाणारे विषय किंवा त्या शाळेतलं वातावरण, त्याचा कॉन्फिडन्स, विषयाची माहिती, याच्यामध्ये एखाद दुसरा मुलगा हा एक्सेप्शनल ठरतो. परंतु जे एव्हरेज स्टुडंट आहेत यांना एकसारखं शिक्षण मिळणं हे गरजेचं आहे. आणि ह्याच्याकरता माझं मत मी विधानसभेमध्ये मांडलेलं. दुर्दैवानं 2019च्या माध्यमातून आलेला हा करोना आणि प्रशासकीय राजवट, महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांचं नसणं, शिक्षण मंडळाचं अस्तित्व नसणं हे खरोखर बाधक आहे. परंतु जेव्हा महानगरपालिका फॉर्म होईल, त्या फॉर्म झाल्यानंतर ह्या शाळा कोणी चालवाव्यात, महानगरपालिकेच्या स्तरावर चालवाव्यात का, किंवा आउटसोर्स कराव्यात का, किंवा अजून कोणता वेगळा पॅटर्न हा आपण विचार करावा की जो आपल्या शहराला पूरक पडेल. आणि एक खूप ओपन फोरमवर डिस्कशन करून एक असं व्यवस्थित एक एज्युकेशनचा मॉडेल जो खूप काळ चालेल असा निर्माण केला पाहिजे. तर काही जणांची चर्चा होती की अरे मग जुने शिक्षक काय करणार. जुने शिक्षकांना आपण प्रशिक्षित करू शकतो. मला कुठला शिक्षक शिक्षणाकरता दुर्लक्ष करतोय असं मला दिसलं नाही. जरी तो म्हणजे झेडपी मधून आलेला शिक्षक असेल तरी तो चांगलं शिक्षक देण्याला, त्याला मिळालेलं शिक्षण, त्याला मिळालेलं प्रशिक्षण, त्या दर्जाने तो शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. परंतु एक अपग्रेडेशन करायचं आहे आपल्याला. पूर्ण जनरेशन आणि एक युनिफॉर्म एज्युकेशन सिस्टीम जर महानगरपालिकेमध्ये आणायची आहे, प्रायव्हेट सेक्टरला जर आपल्याला पर्याय महानगरपालिकेचा तयार करायचा जो लोकांना परवडण्यासारखा असेल, तर खूप डीपली या विषयावर चर्चा केली पाहिजे. शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण संस्था, शिक्षण विश्लेषक अशा सगळ्यांशी चर्चा करून एक ओपन फोरम मध्ये एक असं मॉडेल तयार केलं पाहिजे की जे सस्टेन होईल, जे चॅलेंज होणार नाही, ज्याच्यामध्ये अपग्रेड होत जातील आणि ते निरंतर चालेल. आणि नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये या महानगरपालिकेचं पूर्ण त्या ठिकाणी जनरल बॉडी अस्तित्वात आल्यानंतर याविषयी नक्कीच माझी भूमिका मी त्यावेळेसच्या सगळ्याच घटकांची चर्चा करून, प्रशासनाची चर्चा करून, तज्ज्ञांची चर्चा करून, म्हणजे राज्य सरकारशी पण चर्चा करून एक नवी मुंबईमध्ये असं एक वेगळं मॉडेल स्टार्ट करण्याकरता नक्कीच प्रयत्न करेन. परंतु मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की नवी मुंबईचं जे आज शैक्षणिक स्तर आहे हे महाराष्ट्रात काय भारतामध्ये जे एक काही फार कमी असे शहर आहेत की ज्यामध्ये प्रशासनाच्या किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून असं इन्फ्रास्ट्रक्चर आणि अशी व्यवस्था तयार केली. परंतु ते आहे म्हणून आपण पुढे अजून इम्प्रूव्हमेंट करायचं असं नाही. त्याला खूप स्कोप आहे. त्याच्यामुळे जेवढा अभ्यास करू आपण तेवढा कमी आहे. परंतु एक सातत्यपूर्ण जर 2-3 वर्ष जर आपण चांगला त्याच्यावर अभ्यास केला, चांगलं धोरण आणलं आणि राजकारण बाजूला ठेवून एक ओपन फोरम मध्ये जर ह्याचे डिस्कशन झालं, तर पूर्ण भारतामध्ये एक नंबरचं महानगरपालिकेचं किंवा सरकारच्या माध्यमातून चाललेली एक एज्युकेशन सिस्टीम जी खरोखर सर्वसामान्यांना न्याय देणारी ठरेल अशी व्यवस्था, शिक्षण व्यवस्था आपण नवी मुंबईमध्ये बनवू शकतो. आणि माझं ते स्वप्न आहे. मी महिला सुरक्षतेवर येईल थोडासा. नवी मुंबईतल्या भगिनींना तुमच्यासारखा राजकीय दृष्ट्या सक्षम असा भाऊच नाही हो. ते म्हणतात भगिनी की आमचा भाऊ जो आहे, आमचा भाऊ बना राजकीय दृष्ट्या सक्षम असणारा. तर त्या बहिणींच्या, त्या महिलांच्या सुरक्षेसाठी तुमची भूमिका काय असेल, तुमचं इन फ्युचर मधलं तुमचं लक्ष काय असेल? क्या माझ्या ह्या नवी मुंबईतल्या प्रत्येक भगिनीला भाऊ म्हणून मी तिच्या सुरक्षेसाठी कायम उभा राहील आणि प्रशासकीय यंत्रणेला पण उभं करेल. नक्की की बघा की आपल्या शहरामध्ये नवी मुंबई शहर हे सुरक्षित शहर म्हणून बघितलं जातं. परंतु एखाद दुसरी अशी जी घटना घडते ज्यामुळे
सगळ्यांमध्येच एक एक असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होतं. आणि अशा वेळेस एक व्यक्ती म्हणजे किंवा त्याची प्रवृत्ती ही त्याला कारणीभूत ठरत असते. आणि अशा वेळेस जर त्या घडलेल्या घटनेला जर जलद गतीनं न्याय मिळाला, जर ते एक असं विशेष असं धोरण निर्माण झालं, की अशी जर कोणी असुरक्षित वातावरण निर्माण करत असेल तर त्याला एक एक अशी कठोर अशी शिक्षा दिली जाईल आणि त्यानंतर एक मेसेज पूर्ण समाजामध्ये जाईल, तेव्हा अशा प्रकारची घटना केली तर मला कठोर शिक्षेला मला सामोरं जावं लागेल आणि ही संपूर्ण यंत्रणा ही नक्कीच मला दंडित करेल, अशी भावना जेव्हा ह्या अशा वैचारिक विचार करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचते, तेव्हा ह्या गोष्टीला कुठेतरी एक पायबंद दिला जातो. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये सुरक्षतेच्या अनुषंगानं ज्या काही उपाययोजना किंवा धोरण आणि समाजामध्ये देखील समाज प्रबोधन करण्याची गरज आहे. परिवारामधील कलह त्यांना मिळालेलं त्या ठिकाणी त्या कालखंडामध्ये त्यांना मिळालेला मानसिक आधार हा सर्वच नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींनी देण्याची गरज आहे. आणि मी नक्कीच या शहरामधला एक जागृत व्यक्ती म्हणून ह्यामध्ये महिला सुरक्षतेकरता जे काही उचित पावलं उचलायची आहेत किंवा उचित धोरण निर्माण करायचे आहेत किंवा जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे कठीण प्रसंग येतील भविष्यामध्ये असे प्रसंग टाळण्याकरता जी गोष्ट करण्याची गरज आहे ती नक्कीच मी करेन असा विश्वास व्यक्त करतो. म्हणजे एक भाऊ बहिणींसाठी कायमस्वरूपी सक्षमरित्या उभा राहील. नक्कीच. सर, प्रकल्पग्रस्तांवर थोडंसं येऊया. प्रकल्पग्रस्तांची आत्ताची परिस्थिती, मग ते MIDCतले असू दे किंवा मिठागरवाले असू दे किंवा ज्यांची शेतजमीन गेली ह्या नवी मुंबईच्या शहर विकास उभारणीसाठी, त्यांच्या परिस्थितीविषयी तुमचं काय भाष्य असेल आत्ताच्या? बघ, प्रकल्पग्रस्तांच्या विषयी जर एक विषय मांडायचा म्हणला तर म्हणजे सिडकोचा कालखंड, MIDCचा कालखंड आणि नवी मुंबईमध्ये शहरामध्ये गावांमध्ये राहणारे प्रकल्पग्रस्त यांचं आता जीवनमान हे बदललेलं आहे. म्हणजे गावामधली मुलंही शिकतात, वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. म्हणजे पूर्वी त्यांच्या माध्यमातून केले जाणारे व्यवसाय आणि आता त्यांच्या माध्यमातून केले जाणारे व्यवसायाच्यामध्ये खूप फरक आहे. मुलं शिकतायत, इंजिनियर होत आहेत, डॉक्टर होत आहेत, वकील होत आहेत, इंटरनॅशनल म्हणजे अब्रॉड देखील एज्युकेशन करतायत आणि ते स्वतःच्या संधी स्वतः शोधतात. परंतु अशा परिस्थितीमध्ये गावांचं अस्तित्व हे अबाधित राहिलंच पाहिजे. गावाचं गावपण, गावाची संस्कृती, गावाची परंपरा, गावाच्या चांगल्या पद्धती ह्या टिकल्या पाहिजेत आणि त्याकरता एक सुनियोजित असं सर्वच ठिकाणचं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट ही होणं गरजेचं आहे. जशा प्रकारे शहर वाढत आहे तसं शहर या नवी मुंबई शहरामध्ये शहर आहे परंतु गावामध्ये नवी मुंबई शहर नाही, अशा प्रकारचं भाष्य हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी केलं. त्याचं म्हणण्याचं उद्दिष्टच हे होतं की गावामध्ये देखील सर्वच गावांना एकसारख्या सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत आणि फक्त सुविधा मिळून नाही, फक्त इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊन नाही, त्यांची वैचारिक स्तर देखील त्या ठिकाणी वाढलं पाहिजे. आता आपण प्रकल्पग्रस्त या संज्ञेमधून आपण बाहेर आलो पाहिजे, कारण आता ही ओपन खुली स्पर्धा आहे आणि त्यामध्ये या संपूर्ण खुली जागतिक स्पर्धेला आपल्याला सामोरं जायचं आहे. आणि जागतिक स्पर्धेला सामोरं जात असताना आपण आपल्या भविष्यातील जे शिक्षित होणारे तरुण आहेत, भावी पिढी आहे, तिला देखील या कॉम्पिटिशन करता सक्षम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अनेक ह्या नवी मुंबईतील गावांमधली मुलं ही आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवत आहेत. म्हणजे अमेरिका असेल, युरोप असेल, म्हणजे लंडन असेल, जर्मनी असेल, अशा अनेक ठिकाणी विविध महत्वाच्या पोस्टवर ही ग्रामस्थांची मुलं आता काम करतायत. काही मुलांनी तर आपला उद्योग देखील हा साता समुद्रा पलीकडे म्हणजे फॉरेनमध्ये सुरू केला, यशस्वी झालेला आहे. त्यामुळे ह्या प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांना राहण्याकरता चांगली व्यवस्था आणि त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण जीवन जे आहे त्याच्यामध्ये अपग्रेड करून येणाऱ्या ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी ह्या सस्टेन होण्याकरता त्यांना तयार करण्याची गरज आहे आणि त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. सर, तुम्ही आता प्रकल्पग्रस्त आणि विलेज संदर्भात बोललात. स्मार्ट विलेजेसची भूमिका तुम्हाला पटते का, जी राबवण्यात आलेली आहे बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता प्रशासनाकडून? प्रत्येकाला वाटतं की बाबा कसं काम करावं, आपापल्या परीनं प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. त्यामुळे प्रत्येकाचा त्या दृष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे जेव्हा
मी सभापती म्हणून जेव्हा नवी मुंबईमध्ये काम केलं तेव्हा संपूर्ण गावामधल्या आम्ही सिवरेज लाईन मोठ्या केल्या. तेव्हा आमच्यावर टीका झाली माझ्यावर की अरे एवढ्या मोठ्या सिवरेज लाईन का. मी सांगितलं की आज जी पॉप्युलेशन आहे भविष्यात वाढणार आहे आणि आज जरी त्या सिवरेज लाईन मध्ये 20% जर सिवरेज येत असलं तरी 10 वर्षांनी ते ओव्हरफ्लो होणार आहे कुटुंब. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण नव्या मुंबईतली जी सगळी गावं आहेत त्यांच्या सर्वच सिवरेज लाईन बदलणं, त्या शहरामधल्या ड्रेनेज लाईन बदलणं, ओव्हरहेड लाईन्स अंडरग्राऊंड करणं, त्या शहरामध्ये ज्या काही लागणाऱ्या व्यवस्था आहेत त्या योग्य पद्धतीने करणं. बाकी गावं ही दाटी वाटीनं आहेत. म्हणजे तुम्ही कुठेही जा, म्हणजे भारतातल्या कुठल्याही गावामध्ये जा की जे गाव शहराच्या जवळ आहे ते गाव तुम्हाला डेन्सली पॉप्युलेटेड दिसेल. कारण प्रत्येकाला वाटतं की मी त्या गावामध्ये शहराच्या नजदीक राहावं. त्यामुळे त्या गावांची जी काही निर्मिती होते ती दाटी वाटीनच होते. परंतु त्या परिस्थितीमध्ये आपण रेट्रोफिटेड एक युनिफॉर्म काम कसं करू शकतो याचा प्रयत्न केला पाहिजे. बोलण्याकरता स्मार्ट नाही, परंतु खऱ्या दृष्टीनं स्मार्ट काम हे युनिफॉर्म काम सर्वच गावांमध्ये होणं हे अपेक्षित आहे. आणि वैयक्तिक एखादा प्रयोग जो करतो त्याची संकल्पना ती त्यांची संकल्पना त्यांची मान्य आहे, तर त्याबद्दल मी काही टीका टिप्पणी करणं हे उचित समजत नाही. परंतु सर्व अर्थानं एक युनिफॉर्म सर्व एक असं योग्य असं इन्फ्रास्ट्रक्चर देणं. बेसिक नीड्स काय किंवा पाणी, पूर्वी अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा होत्या. आता शहरामध्ये पाणी व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, चांगली ड्रेनेज लाईन आणि त्यानंतर मग एज्युकेशन व्यवस्था, दळणवळण, पार्किंग व्यवस्था, एखादं चांगलं समाज मंदिर, अशा प्रकारची एक भूमिका हे सगळेजण मांडत असतात. आणि त्याच्याबरोबर आता मूलभूत दुसरी गरज कुठली तर ते शिक्षक हे देखील अत्यंत गरजेचं आहे. प्राथमिक आरोग्य, त्याच्यामध्ये माता बाल रुग्णालय, UHP याचं देखील अत्याधुनिक पद्धतीनं जे आलेत त्या माणसांना चांगला ट्रीटमेंट मिळणं, दर्जेदार ट्रीटमेंट मिळणं हे देखील अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या संकल्पना आपल्या पद्धतीने मांडत असतो. आपण जरा आता मुलाखतीच्या शेवटला येऊ आपल्या थेट संवादाच्या, कारण की तुमच्याबरोबर चर्चा करताना असं वाटतं की बोलत राहावं, पण एवढा पण तुमचा वेळ वाया घालवणं मला योग्य वाटत नाही. तर माझा असा प्रश्न आहे आता पुढचा, सेकंड लास्ट प्रश्न आपण समजूया की कंडोनियम अंतर्गतची कामं राज्य शासनाने थांबवून ठेवलेली आहे, विशेषतः EWS आणि LIG कंडोनियमच्या जे हाऊसिंग सोसायटी याच्यामधली. तर ती चालू होणं आवश्यक आहे, कारण याची गरज आहे. अगोदर नवी मुंबई महानगरपालिका करत होती, पण राज्य शासनाने कोणीतरी जाऊन खोट टाकलं राज्य शासनाकडे, नगर विकास खात्याने ती थांबवण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये ब्युरोक्रेट्स खास करून खूप मोठे बॅट्समन आहेत ते थांबवण्यामध्ये विरोधकांसोबतच. तर तुम्ही आमदार झाल्यावर हे आम्हाला म्हणतात ना की बक्षीस म्हणून भेटेल का? नाही, ही गरजच आहे. बघा की जो घटक टॅक्स भरतो त्याला सुविधा मिळायला पाहिजे. नवी मुंबई शहरामध्ये जी निर्मिती सिडकोच्या माध्यमातून झाली ती लोअर इन्कम ग्रुप, मिडल इन्कम ग्रुप आणि हायर इन्कम ग्रुप, म्हणजे काही ठिकाणी ओटले होते ते 40 सारखी घरं होती. त्याच्यानंतर मग 4 मजल्याची घरं की जिकडे 1 रूम किचन होतं आणि नंतर मग HIG की जिकडे 2 रूम किचनची घरं होती. परंतु प्रत्येक जण हा टॅक्स पेअर आहे, त्यामुळे सगळ्या सुविधा ह्या सगळ्यांना मिळायला पाहिजे. त्यावेळेस देखील ही म्हणजे मी सभापती असताना म्हणजे आपल्या प्रत्येक वसाहतीमध्ये स्वच्छता राहावी आणि त्याला कारण असं आम्ही दिलं की बाबा तुम्ही स्वच्छतेकरता म्हणजे अतिरिक्त पेंटिंग आणि इतरचा खर्च करता आणि मग जो माणूस तिकडे राहतो तिकडे जर तुम्ही ड्रेनेज लाईन टाकत नसाल, तिकडे जर तुम्ही सिवरेज लाईन टाकत नसाल, तर तिकडे तुम्ही इंटरलॉक बसवत नसाल किंवा कॉन्क्रिटीकरण करत नसाल तर तो आरोग्याचा प्रश्न नागरिकांचा निर्माण होऊ शकतो. जे जे लोअर इन्कम ग्रुपची जी वसाहती आहे त्या लोकांना मेंटेनन्स देणं देखील परवडत नाही. त्यांचा पगार, त्यांनी त्यांचं टॅक्स, त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांच्या घरातले आजारपण, घरातली लग्न, एखादं आलेलं संकट किंवा एखादी निर्माण झालेली परिस्थिती, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जास्त करून ज्या लोअर इन्कम ग्रुपच्या बिल्डिंगांमध्ये आपल्याला मेंटेनन्स चांगला नसतो कारण त्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. मग अशा वेळेस जर ते शहराचे टॅक्स पेअर आहेत तर तिकडे काम झालंच पाहिजे आणि ही गोष्ट खरी आहे. त्यावेळेस अशा प्रकारची कामं युनिफॉर्म सर्व ठिकाणी होत होती. परंतु काही लोकांना त्याच्यामध्ये राजकारण दिसलं की अशी कामं झाली तर विशिष्ट घटकांचं महत्व वाढेल आणि मग हा प्रशासकीय पेक्षा राजकीय त्यावेळेसचा डाव होता आणि त्यावेळेस ती गोष्ट थांबवली. पण त्यांनी त्यांचं साधलेलं राजकारण, पण त्यामुळे या नवी मुंबईकरातल्या त्या वसाहतीतल्या लोकांचं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं. आणि नक्कीच ही माझी जबाबदारी आहे की भेटपेक्षा ही मी सुरू केलेली त्यावेळेसची ती योजना आहे की ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला,
खूप लोकांचं म्हणजे ते घराच्या बाहेर गेल्यानंतर ते वातावरण आणि ती परिस्थिती चांगली राहायची, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुटलेला. त्यामुळे ही गोष्ट करणं ही नक्कीच माझी प्राथमिकता राहील. आज मला तुम्ही त्या गोष्टीची आठवण करून दिली आणि माझ्यासाठी एक नवीन ऑब्जेक्ट आपण त्या ठिकाणी तयार केला. अरे आपण शहरामध्ये सगळ्या ठिकाणी काम करतो, आपण झोपडपट्टीत काम करतो, आपण गावठाणामध्ये काम करतो, तर मग त्या वसाहतीमध्ये देखील आपण त्या ठिकाणी काम केलंच पाहिजे. त्यांची काय चूक आहे की त्यांनी काय पाप केलं की त्यांचं काम होऊ नये. आणि नक्कीच हा विषय गंभीर आहे, महत्वाचा आहे आणि येणाऱ्या ज्या टप्प्यामध्ये मला ज्यावेळेस अधिकार असतील किंवा मी म्हणणं मांडू शकेल त्यावेळेस तर ते मी मांडेच, परंतु आज जो प्रश्न दिलाय आजपासूनच त्या विषयाला न्याय मिळण्याकरता मी प्रयत्न करेन. माझा शेवटचा प्रश्न थोड्या सोफिस्टिकेटेड आणि हाय प्रोफाईल लोकांसाठी संदर्भातला आहे, कारण की तेच लोक 4 चाकी वाहनं वापरतात आणि आम्हाला वाशी टोल नाका नवी मुंबईकरांसाठी फ्री होईल का? देखील बघा, ही मागणी प्रत्येक वेळेस प्रत्येक नागरिकांची राहिलेली आहे, लोकप्रतिनिधींची राहिली. माझ्या देखील खूप पत्रव्यवहार हा तत्कालीन जे त्या डिपार्टमेंटचे मिनिस्टर होते त्यांच्याकडे केलेला आहे, परंतु त्यांचं उत्तर होतं की हे संपूर्ण महाराष्ट्राचं धोरण आहे आणि हे ब्रिजेस बनवताना ह्या ब्रिजेसची रक्कम ही पूर्ण रिकवर व्हावी याकरता प्रयत्न केले. नंतर मी तो पण पत्र पाठवला की अरे बा रक्कम पण रिकवर झालेली आहे, परंतु हा प्रश्न महत्वाचा आहे. ज्यावेळेस म्हणजे वेळ मिळेल किंवा जी योग्य वेळ येईल अशा प्रकारचं धोरण इतर ठिकाणी झालं किंवा आपण ते मांडण्याकरता नक्कीच मी प्रयत्नशील राहीन. कारण एखाद्या गोष्टीचं प्रयत्न करणं ह्याच्यामध्ये काहीही चूक नाही. यश आपल्याला आज मिळेल किंवा उद्या मिळेल, परंतु जर तुम्ही प्रयत्नच केलं नाही तर ते यश तुम्हाला नक्कीच मिळणार नाही असं मला या ठिकाणी सांगताना नक्कीच वाटतं. आपण मला सांगताना जी काय उपाधी दिली ती काय उपाधी मी स्वीकारत नाही. मला जर जनतेची उपाधी आहे, मला जर जनसेवक म्हणून जर मला उपाधी दिली तर जनतेचा सेवक म्हणून काम करायला मला नक्कीच आवडेल आणि ते मी काम माझ्या आयुष्याच्या कालखंडामध्ये करत राहीन. कारण आपण समाजाला आपला झालेला जन्म, आपल्याला मिळालेलं बॅकग्राऊंड, आपल्याला मिळालेला अनुभव हा आपण आपल्या संपूर्ण ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी त्याचा उपयोग झाला तर आपलं जीवन सार्थक झालं असं आपण समजू शकतो. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये आपलं जीवनाचा आनंद घेत असताना ह्या समाजाला आणि ह्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न हा माझा निरंतर आहे. खूप खूप धन्यवाद संदीपजी. आपण आपल्या एकदम म्हणतात ना की बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिला. आपला वाढदिवस आहे आज, तुम्ही वाढदिवस साजरा करायला लोक खूप तुमच्या पाठीमागे पुढे आज सर्वीकडे धावत असतील तुम्हाला भेटण्यासाठी आणि तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मध्ये आम्हाला वेळ दिला. आणि नागरिकांना तुम्ही काय भेट देणार आहात बेलापूर विधानसभेत नाही नवी मुंबईतल्या रिटर्न गिफ्ट तुम्ही काय देणार आहात तुम्ही हे सांगितलेलं आहे स्पष्टपणे. तर तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच आपण निरोगी सदृढ आरोग्य तुम्हाला लाभावं आणि असंच जनसेवा करण्याची संधी जनतेने तुम्हाला वारंवार अगोदरही दिलेली आहे, येणाऱ्या भविष्यातही देणार आहे आणि त्या संधी सोनं करण्याची पूर्ण सक्षमता तुमच्यामध्ये वाढीस राहावी, मोठी व्हावी हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो, आई एकविराच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.